नमस्कार सर्वांचं स्वागत. बघा, एचएलओ मोबाईल ऍपचा आढावा आणि त्याची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, बऱ्यापैकी आपण ऑनलाईन बघण्याचा प्रयत्न केला होता, पण ते ऑनलाईन काही व्यवस्थित आपल्याला बघता आलं नाही. बघा, मेनू इंटरफेस जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तेव्हा तो अशा पद्धतीने तुम्हाला मेनू इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये 6 गोष्टी आहेत. घर यादीतील नोंद, माहिती अद्यतन करणे, आधीच सिंक केलेला डाटा संपादित करा, सारांश बघा, सिंक करा आणि पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. आता हे पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित आपल्याला सगळ्यात शेवटी करायचं आहे. तर याच्याबद्दल आपण एक एक माहिती समजून घेऊया. चला तर मग बघूया आपण. बघा, ओळ क्रमांक. आता याच्यामध्ये ओळ क्रमांक लक्षात घ्या. क्रमांक एवढं काही टेन्शन घेण्याची तुम्हाला गरज नाहीये. हे सगळे गोपनीय माहिती असणार आहे. या ठिकाणी ओळ क्रमांक ती ऑटोमॅटिक येत असते. एखादी समजा तुमचं घर चुकलं असेल, एखादी इमारत क्रमांक चुकली असेल, तर आपण नंतर ती सारांश मध्ये जाऊन तिला डिलीट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे इथे तुम्ही इमारत क्रमांक स्वतः टाकायची. समजा आपण या ठिकाणी एक उदाहरण पकडूया की या ठिकाणी तुम्ही CN01 अशी ओळ क्रमांक त्या ठिकाणी टाकलेली आहे. ठीक आहे. इथे CN01 अशी टाकली किंवा CN1 म्हणूया आपण. आणि त्या घरामध्ये गणना घर क्रमांक या ठिकाणी नवीनला क्लिक करायचं नेहमी. ठीक आहे. नवीनला क्लिक करायचं. इथे नवीनला क्लिक करा. त्याच्यानंतर मग इथे पुढे जा म्हणायचं. ठीक आहे. पुढे गेल्याच्या नंतर इथे बघा, इमारत क्रमांक आपण टाकली आणि आता आपण पुढे गेलो. ठीक आहे. आता तिथे पुढे गेल्याच्या नंतर चौथा प्रश्न काय असतो की आपण एसी संदर्भासह पुढे चालू ठेवू इच्छिता. म्हणजे ज्यांनी स्वगणना केलेली आहे त्यांना हा सेल्फ इन्युमरेशन नंबर त्या ठिकाणी आलेला असेल. त्याच्यामुळे इथे एसी नुसार तुम्ही जात आहात का हे ते म्हणत आहेत. तर जर केलेली असेल तर होय म्हणा. डायरेक्ट तुम्हाला आयडी टाकायची, विषय संपला. डायरेक्ट 34व्या प्रश्नावर तुम्ही जाणार. बऱ्यापैकी नाही असा शब्द येतो, त्याच्यामुळे आपण नाही हा ऑप्शन जर क्लिक केला तर पुढचे प्रश्न या ठिकाणी येतात. बघा, एसीचं जर आपण होय म्हटलं तर होय म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तो आयडी टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. तो आयडी त्यांनी स्क्रीनशॉट काढलेला असेल किंवा त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये असेल, तो घ्यायचा आणि त्या ठिकाणी तो टाकायचा. ओके. त्याच्यानंतर आहे ना, अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल सारांश. तो एसी आयडी टाकल्याच्या नंतर स्वगणना केलेला आयडी, ओळ क्रमांक, इमारत क्रमांक, गणना घर क्रमांक वगैरे वगैरे हे सगळे येईल. आता हे तुम्ही एकदा बघून घ्यायचं तिथे हे सगळे मुद्दे आणि पुष्टी करा असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला पुष्टी करा असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, साहित्य जमिनीत चौथा प्रश्न असा आहे किंवा तुम्ही नाही म्हटल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न परत हे करावे लागतील. जसं जमिनीसाठी मुख्यतः वापरलेलं साहित्य कोणतं आहे ते, त्याच्यामध्ये माती, लाकूड, पक्क्या विटा, कच्च्या विटा जे असेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे बघा की भिंतीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. हे बघा, हे 7 मुद्दे आहेत. भिंतीसाठी विटा आहेत, कच्च्या विटा आहेत, माती आहे, गवत वाढलेलं आहे की पक्क्या विटा आहेत. त्याच्यानंतर छपरासाठी म्हणजे वर जे छप्पर आहे त्या छपरासाठी काय वापरलंय, तर इथे पक्क्या विटा म्हणू शकता किंवा तुम्ही कॉन्क्रीट हे सुद्धा या ठिकाणी म्हणू शकता. कॉन्क्रीट म्हणजे वरचं. आता GI धातू, एस्बेस्टॉस सीट. आता जर पत्रा असेल, टीनचा पत्रा असेल तर तुम्ही इथे GI धातू, एस्बेस्टॉस सीट मध्ये ते टाकू शकता. ओके. त्याच्यानंतर बघा, गणना घराच्या वापरासंबंधी खात्री करा. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, 7 प्रश्नावरून 34व्या प्रश्नावर जर जायचं असेल तर हे पहिले 2 मुद्दे सोडले तर पुढचे सगळे जे मुद्दे आहेत, 3 नंबरचा मुद्दा, 4 दुकान कार्यालय, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुकान, कोणत्याही प्रकारचं प्रशासकीय कार्यालय घेऊ शकता. 4थ्या मुद्द्यामध्ये शाळा, महाविद्यालय जे आहेत ते सगळे घेऊ शकता. 5व्या मुद्द्यामध्ये काय काय घेऊ शकता, तर हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस हे घेऊ शकता. त्याच्यानंतर 6व्या मुद्द्यामध्ये दवाखाना, रुग्णालय हे घेऊ शकता. ठीक आहे. 7व्या मुद्द्यामध्ये कारखाना, वर्कशॉप, वर्कशेड इत्यादी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थना स्थळ, त्याच्यानंतर इतर निवासाव्यतिरिक्त वापर, तुम्ही गोठ्याचा वापर याच्यामधून दाखवू शकता. ठीक आहे. आणि रिकामे असेल तर रिकामे. एखादी घर कसं असं रिकाम असतं, त्यांना प्रवेशद्वार असतो पण दरवाजा नसतो, असेच मोडकळीस आलेले, असेच पडलेले घर आहेत ते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही हे पहिला मुद्दा जर टाकला निवास, तर तुम्हाला 34 प्रश्नाचे 34 प्रश्न त्या व्यक्तीला विचारायचे आहेत. निवासासह इतर वापर. आता निवास पण आहे तिथे आणि त्याचा वापर दुसरा सुद्धा होत आहे, तर अशा वेळेस तुम्ही हा ऑप्शन या ठिकाणी यूज करणार आहात. ठीक आहे.
त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण, पुढे लक्षात येईल बघा. गणना घराची स्थिती, आता पहिलाच निवास हा ऑप्शन भरला आपण. निवास ऑप्शन भरल्याच्या नंतर त्या गणना घराची स्थिती एकदम चांगली आहे किंवा राहण्यास योग्य आहे किंवा मोडकळीस आलेलं आहे, म्हणजे लोक राहतात पण मोडकळीस आलेला आहे, कच्च्या घरा टाईप. त्याच्यानंतर 9वा जो क्रमांक आहे ना, हा आपोआप येईल. कुटुंब क्रमांक आपोआप येईल, तुम्हाला तो टाकण्याची गरज नाही. जवळपास तुम्ही आता भरत आलेला आहात, त्याच्यामुळे तुम्हाला हे बऱ्यापैकी आता कळलेलं असेल. तरी सुद्धा या व्हिडिओला आपल्याला उशीर झालेला आहे, तरी इतरांसाठी तो तुम्ही शेअर करा. बघा, या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या, एकूण किती व्यक्ती या ठिकाणी राहतात, ठीक आहे, 2-4 किती असतील ते. त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव. आता कुटुंब प्रमुखाचे नाव जास्तीत जास्त जो कमावणारा असेल, घरामध्ये जो चांगला कमावणारा आहे, त्या व्यक्तीचं मोस्टली तुम्ही त्या ठिकाणी घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, कुटुंब प्रमुखाचे लिंग, त्या व्यक्तीचं लिंग काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे. पुरुष आहे, स्त्री आहे, जे असेल ते. कुटुंब प्रमुख बघा, या ठिकाणी कॅटेगरी निवडत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशा 2 पैकी एक तुम्हाला निवडायची आहे. आणि या 2 पैकी बघा, SC ST पैकी जर कोण नसेल तर या ठिकाणी तुम्ही इतर घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, गणनाघराच्या मालकी हक्काची स्थिती. आता गणनाघर कोणाचं आहे, स्वतःचं घर आहे की भाड्याचं, परंतु इतर ठिकाणी स्वतःचं घर आहे. या ठिकाणी ते भाड्याने राहतात, पण इतर ठिकाणी ते त्यांचं घर आहे, तर इथे सेकंड ऑप्शन. तिसरं ऑप्शन आहे भाड्याचे आणि कोठेही स्वतःचे घर नसलेले, असं सुद्धा आहे, आणि इतर, ठीक आहे. त्या घरामध्ये असलेल्या निवास योग्य खोल्यांची संख्या या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची आहे. कुटुंबात राहत असलेल्या विवाहित जोडप्यांची संख्या तुम्हाला इथे नोंद करायची आहे, आणि पुढे जा असं म्हणायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत. बघा, प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे, हे जर आपल्या ग्रामपंचायत वगैरे यांच्या थ्रू जर पाणी येत असेल तर तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. प्रक्रिया न केलेले पाणी नळाद्वारे, म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही, ते पाणी तुम्हाला नळाद्वारे मिळते. विहीर आहे, हातपंप आहे, ट्यूबवेल आहे, बोरवेल आहे, झरा आहे, नदी कालवा, टँक, तळे, सरोवर, टँक, बाटलीबंद पाणी, जे असेल तो, जो असेल ऑप्शन तो तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा. आता पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कशी आहे, परिसरात आहे का? जर नळ असेल तर तो तुमच्या परिसरातच असतो. परिसर ही संकल्पना तुम्हाला समजवलेली आहे, ठीक आहे, किंवा परिसरात जवळ आहे किंवा दूर आहे हे बघायचं आपण. बघा, प्रकाशाचा मुख्य स्रोत, त्यांच्या घरामध्ये वीज आहे, रॉकेलवर प्रकाश येतो की सौर ऊर्जा, इतर तेल, इतर की प्रकाशाची सोय नाही, ठीक आहे. जो ऑप्शन या ठिकाणी असेल तो. त्याच्यानंतर शौचालयाची उपलब्धता, संडास ज्याला आपण म्हणतो शौचालय, तर बघा, केवळ कुटुंबाच्याच वापरासाठी आहे किंवा इतर कुटुंबासह सामायिक वापर आहे किंवा सार्वजनिक शौचालय आहे. जर हे काही नसेल तर उघड्यावर बसतात का, तो मुद्दा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही उघड्यावर सुद्धा ते दाखवू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकार, शौचालयाचा प्रकार बघा, फ्लश फ्लोअर, फ्लश शौचालय ज्याला म्हणतो आपण, जर सेफ्टी टँक असेल, पाईपद्वारे मल निस्सारण असेल किंवा इतर व्यवस्था, जे 3 पैकी एक. जर या 3 पैकी एक नसेल तर मग खाली असेल. द्विखड्डा शौचालय, लादीसह व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा किंवा लादी शिवाय उघडा खड्डा, एकल खड्डा शौचालय. तुम्ही जर उघड्यावर टाकलं तर हे मुद्दे येत नाही नंतर, ठीक आहे. एकल खड्डा शौचालय ज्याच्यामध्ये लादीसह व्हेंटिलेटेड सुधारित खड्डा म्हणतात, लादी शिवाय उघडा खड्डा. त्याच्यानंतर बघा, सेवा शौचालय, मानवाद्वारे मल वाहून नेणे, प्राण्यांद्वारे मल वाहून नेणे किंवा उघड्या गटारात मल निस्सारण. तर हे मुद्दे येत नाही, जास्तीत जास्त या पहिल्या दुसऱ्या मुद्द्यामध्येच तुमचं उत्तर येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था काय केलेली आहे. तर बंद गटार आहे की उघडं गटार आहे की गटार नसल्यास. 23वा प्रश्न, परिसरामध्ये स्नानगृहाची व्यवस्था आहे का, ज्याला बाथरूम म्हणतो आपण. तर याच्यामध्ये होय जर असेल तर स्नानगृह आणि छपराशिवाय बंदिस्त, म्हणजे वरचं छप्पर नाही, आजूबाजूला भिंती आहेत, दरवाजा आहे, पण वर छप्पर नाही, त्याला छपराशिवाय बंदिस्त म्हणू शकता तुम्ही. किंवा स्नानगृहाची सुविधा नाही असं तुम्ही दाखवू शकता. बघा, स्वयंपाकघरामध्ये उपलब्धता आणि LPG PNG ची जोडणी. ओके, म्हणजे सरळ सरळ गॅस ज्याला आपण म्हणतो, स्वयंपाक करत असल्यास LPG PNG जोडणी आहे का. LPG PNG जोडणी नाही आहे, नाही. बघा, घरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाक घरात नाही, असं काही ठिकाणी होऊ शकते, म्हणून इथे LPG PNG जोडणी आहे आणि इथे नाही.
त्याच्यानंतर घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास तो मुद्दा या ठिकाणी तुम्ही घ्यायचा आहे. पुढे बघा, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा मुख्य इंधन तर मोस्टली एलपीजी पीएनजीच आहे किंवा जळाऊ लाकूड आहे किंवा पिकाचा उर्वरित भाग. जर तुम्ही एलपीजी वर करत नसाल तर मग बाकीच्या मुद्द्यातून तुम्हाला एक मुद्दा त्या ठिकाणी लिहावा लागेल. बघा, जे मुद्दे या ठिकाणी तुम्ही द्याल ना ते जास्तीत जास्त ज्याचा वापर झालेला आहे ती गोष्ट या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे. ओके, रेडिओ ट्रान्झिस्टर आहे का असेल तर होय म्हणा. होय तर मग कशावर? परंपरागत रेडिओ संच आहे, मोबाईल स्मार्टफोनवर आहे की इतर कोणत्याही उपकरणावर, किंवा नाही पण तुम्ही टाकू शकता. बघा, टीव्ही मध्ये पहिलाच मुद्दा आहे दूरदर्शन निशुल्क डिश फ्री मध्ये. नंतर इतर डीटीएच पैसेवाली जर असेल तर ती. त्याच्यानंतर केबल जोडणी, ठीक आहे. त्याच्यानंतर इतर कोणतीही किंवा नाही असं टाकू शकता. पुढचा मुद्दा आहे इंटरनेट उपलब्धता. बघा, इंटरनेट आहे का, कशावर आहे तर लॅपटॉप संगणकावर आहे, मोबाईल स्मार्टफोनवर आहे, इतर कोणत्याही उपकरणावर आहे. तर स्मार्टफोन असेल तर मोबाईल स्मार्टफोनवर नेट असतोच, तर त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. जर नेट नसेल, समजा एखाद्या गावामध्ये नेट नसेल तर या ठिकाणी तुम्ही हे म्हणू शकता, नाही म्हणू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅपटॉप संगणक आहे का, होय नाही या ठिकाणी तुम्ही टाका. ओके, पुढचा मुद्दा आहे दूरध्वनी आणि मोबाईल फोन. बघा, फक्त लँडलाईन आहे किंवा मोबाईल मध्ये इथे स्मार्टफोन, इतर मूलभूत मोबाईल. स्मार्टफोन म्हणजे टचवाला, इतर मूलभूत मोबाईल म्हणजे बटनवाला जो असेल तो. नसेल तर इथे दोन्ही जर असेल तुमच्याकडे तर इथे दोन्ही टाकू शकता तुम्ही, दोन्ही म्हणा. नसेल तर इथे सरळ नाही म्हणायचंय. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे सायकल आणि स्कूटर मोटरसायकल. सायकल असेल तर सायकल, स्कूटर मोटरसायकल मोपेड असेल तर ते, किंवा दोन्ही असतील तर दोन्ही मुद्दा याला क्लिक करायचं. चौथा नाही. कार जीप आहे नाही ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं. पुढचं बघा, कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य. बघा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, इतर कोणतंही जे जास्त खाल्ल्या जाते तो मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे. आणि शेवटी आहे बघा मोबाईल क्रमांक. या ठिकाणी त्या कुटुंब प्रमुखाचा मोबाईल क्रमांक वापरायचा जो फक्त जनगणनेसंबंधी संपर्काकरिता वापरला जाणार आहे. आणि मग ते झाल्याच्या नंतर खाली तुम्ही पुष्टी करा, हे तुम्हाला सारांश भेटेल बघायला. या ठिकाणी तुम्ही पुष्टी करा असं म्हटलं की झालं. आता हा झाला घर यादीतील नोंद. त्याच्यानंतर माहिती अद्ययावत करायची आहे तुम्हाला. समजा या ठिकाणी आता ही माहिती भरली, तुम्हाला एडिट करायचे तर इथे पेन आहे बघा, माहिती अद्यतन मध्ये जाऊन तुम्ही इथे एडिटला जाऊ शकता. इथे एडिटला गेलात की परत तुम्ही ती माहिती भरू शकता. त्याच्यानंतर बघा, डाटा सिंक करायचा आहे तुम्हाला. बघा, सिंक केलेला डाटा या ठिकाणी तुम्हाला अपडेट करता येतो. आधी तुम्ही सिंक केलेला डाटा तुम्हाला वाटलं की मला एडिट करायचा आहे तर तो इथे एडिट करता येतो, पण आधी त्यासाठी सिंक करावं लागते. तर इथे आधी सिंक केलेल्या डाटाला तुम्ही गेलात की इथे पेन्सिल आहे, पेन्सिलला जाऊन कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला कोणता मुद्दा बदलायचा आहे त्याच्यावर तुम्ही जायचं. आता या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या म्हणून चिन्हांकित करायच्या आधी करायच्या आहेत. ठीक आहे. आता कोणाबद्दल तुम्ही सिंक अपडेट, जे सिंक केलेला डाटा आहे की नाही तो अपडेट करायचा आहे तर कोण कोण करत आहे, कोणाच्या शिफारसीवरून करत आहे, चार्ज ऑफिसर, सुपरवायझर की स्वतः. तर आपण स्वतः म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, सिंक नंतर बघा, जर पर्यवेक्षकाकडून कोणताही शेरा दिला असेल तर प्रगणकाला एचएलबी क्रमांक, ओळ क्रमांक आणि पर्यवेक्षकांनी दिलेला शेरा दर्शविणारा एसएमएस प्राप्त होईल. एसएमएस प्राप्त झाल्यास पर्यवेक्षकाने दर्शविलेली चूक दुरुस्त करण्यासाठी प्रगणक सिंक नंतर संपादन पर्याय वापरू शकतात तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे सारांश पहा. बघा, या ठिकाणी तुम्ही सारांश बघू शकता. याच्यामध्ये एकूण गणना घरं किती झाली, अनिवासी किती झाली, एकूण सामान्य कुटुंब किती, संस्था कुटुंबाची संख्या किती, पूर्ण किती झाले, सिंक किती केले, लॉक किती केले आणि हटवले किती. ठीक आहे. ते लॉक केले कुठं असते, जिथे कुलूप बंद वगैरे दाखवतो की नाही आपण, त्या ठिकाणी आपण परत जायचं आहे. परत जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भरायची आहे. ओके. त्याच्यामुळे हा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर आहे बघा, पुढचा मुद्दा बघूया आपण, सिंक करणे. या ठिकाणी सिंक, बघा सिंकला गेल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सिंकला जायचं आहे. सिंकला गेल्यावर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. कृपया खाली स्वाक्षरी करा असं ते म्हणतात. इथे क्लिक करा आणि इथे तुम्हाला बोटाने सही करायची. ठीक आहे. बोटाने सही करून इथे
जतन करा आणि सिंक करा, याला क्लिक केल्यावर थोडं थांबा. तुम्ही जर 2-3 वेळा तिथे क्लिक केलं की एरर येतो. त्या ठिकाणी 2-3 वेळा क्लिक केलं की एरर येतो. त्या ठिकाणी एकदाच क्लिक करा, जतन करा आणि सिंक करा. थोडासा वेळ घेतो तो. त्याला क्लिक केल्याच्या नंतर मग तो सेव्ह होईल. पुढे बघा, पूर्ण झाले म्हणून चिन्हांकित करा. जेव्हा तुम्ही चिन्हांकित कराल तेव्हा परत सेम इथे क्लिक करून तुम्हाला इथे सही करायची आहे. बघा, सम रेकॉर्ड्स आर पेंडिंग टू बी सिंक, प्लीज सिंक बिफोर मेकिंग HLB ॲज कम्प्लिटेड. जर तुम्ही सिंक केलेलं नसेल तर अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज येईल. अदरवाईज डायरेक्ट तुमचं सबमिट सुद्धा होईल. बघा, दिस HLB इज ऑलरेडी मार्क ॲज कम्प्लिटेड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती अपडेट करायची आहे. ओके. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती तुम्ही व्यवस्थित भरा. तुम्हाला जर काही पासवर्ड वगैरे बदलायचा असेल तर तुम्ही इकडे 3 रेषा असतात, त्या 3 रेषेला जाऊन तुम्ही इथे पासवर्ड सुद्धा बदलू शकता. ओके. हे लॉगिनची प्रोसेस आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काम करायचं.